नमस्कार, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आता ना वांगी बटाट्याची भाजी करून दाखवते। अगदी झटपट भाजी। आपल्याला काय वाटलं आता काय आपल्याकडे काहीच नाही तर आपली वांगी घ्यायची दोन आणि दोन बटाटे घ्यायचे आणि आपल्याला हे साहित्य आहे त्याचं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि आपला घरगुती मसाला। तर मी ते तेल टाकते। तेल जरा व्यवस्थित टाकायचं। गॅस चालू केलाय आणि मी कुकरमध्ये करणार आहे, कढईमध्ये, म्हणजे झटपट अशी कधी घाईमध्ये होणार अशी भाजी करणार आहे। आपल्या घाईमध्ये चल आता वेळ नाही तर आपण कुकरमध्ये पण आपल्याला वाटेल वांगी खूप शिजते असं नाही, कुकरमध्ये पण आपण 2 शिट्या काढून ती भाजी करू शकतो। तेल तापलं की आपल्याला थोडं जिरं टाकायचं आहे। मला जास्त राई आवडत नाही म्हणून मी जिरंच टाकते। जिरं आणि हिंग मला खूप आवडतं। प्रत्येक गोष्टीला मी हिंग आणि जिरं टाकत असते। थोडंसं हिंग, हे तडतडलं की आपल्याला कांदा टाकायचा आहे। अगदी झटपटनी साधी भाजी आहे, अशी नाही की त्याला काय खूप मटेरियल लागतं वगैरे असं काहीच नाही। जिरं आता तडतडलंय तर मी कांदा टाकते। कांदा आपला चांगला लाल करून द्यायचा। मग आपल्याला टोमॅटो टाकायचे। कांदा आपला चांगला लाल झालेला आहे। आता आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची, अगदी थोडीशी, म्हणजे त्याला खर्च जास्त नाहीच आहे। तर मी टोमॅटो टाकते। टोमॅटो चांगला आपला लाल झाला पाहिजे, म्हणजे चांगला मऊ झाला पाहिजे। तर इथे माझं ना वाटण आहे, मी तुम्हाला नेहमी बोललेली असते माझं वाटण तयार असतं। मी थोडंसं टाकते, वांग्याला काय जास्त वाटण पाहिजे असं काहीच नाही, अगदी 1 चम्मच टाकते। तर आपल्याला का सगळं हे करून घ्यायचं। चांगलं त्याला मऊ करून घ्यायचं। हळद, आपला लाल तिखट, आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचं। तिखट आंबट तुम्हाला किती तिखट पाहिजे ते। माझा घरगुती मसाला आहे, त्याच्यामध्ये काहीच घालायची गरज नाही। गरम मसाले मस्त अशी झाली की आपल्याला वांगी घालायची, म्हणजे आपण टोपा शिजवतो खूप वेळ लागतो, म्हणून आपण आता ही अशी ग्रेव्ही करून पटकन झटपट 2 शिट्या काढून भाजी करू शकतो घाईच्या वेळेला। मी 2-3 वांगी आणि 2 बटाटे घेतले, म्हणजे 1 पाव वांगी आहे, म्हणजे जवळजवळ 4 माणसांची भाजी आहे। चांगले आपल्याला हलवून घ्यायचे। चांगलं लगेच पाणी नाही ओतायचं, पाणी जरासं घालायचं आहे पण लगेच नाही ओतायचं। त्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायची अशी। खूप प्रकारच्या वांगे मी 2-3 वेळेला पण वांगी अशी भरून केलेली आहे। आता ही कापून झटपट वांगी, तुम्हाला मसाला कमी वाटला तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतो की तुम्हाला कसं वाटतंय। मी आता चवीप्रमाणे मीठ टाकते। आपल्या कुकरमध्ये पण भाजी शिज करू शकतो, म्हणून असे 2 किंवा 3 लिटरचे कुकर घ्यायचे, म्हणजे आपल्या घाईच्या वेळेला टिफिनच्या वेळेला अशी पटकन झटपट भाजी होऊ शकते। असं मस्त अशी तिला पाणी पण सुटलेलं आहे, लगेच पाणी घालायचं नाही, थोडंसं घालायचं पण नंतर। वरून कोथिंबीर घालते आणि पाणी घालते। गॅस फुल ठेवलाय, तिला चांगल्या तेलामध्ये ना परतली पाहिजे।
तेलामध्ये ती चांगली हे झाली पाहिजे, तेल मसाला वगैरे सगळं त्या ग्रेव्हीमध्ये, आणि तिला असं हे झालं पाहिजे. लगेच पाणी ओतायचं नाही कोणत्याही भाज्यांना. आणि गॅस कमी केलाय, थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. तिला पाणी तर सुटेलच, पण थोडंसं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकता. मी 2 चमचे पाणी टाकले, आणि तर वरून कोथिंबीर घालायची. आणि आता मी गॅस कुकर लावते आणि 2 शिट्या काढून घेते, कारण काही जास्त पण आपल्याला शिट्या नको आहेत. त्याच्या मी 2च शिट्या काढून घेते, मी तुम्हाला नंतर दाखवते. चला, मी आता इथे 2 ते 3 शिट्या काढून घेतलेल्या आहेत. आपण आता आपली भाजी बघूया. हे बघा, एकदम मस्त अशी चमचमीत, आणि मी अर्धा पेलाच म्हणजे अशी एवढी अर्धी वाटीच पाणी घातलेलं. हे बघा किती छान झाली बघा भाजी. अशी आपल्याला सकाळची ही झटपट भाजी होऊ शकते कुकरमध्ये. हां, आपण टोपात नेहमी वांगी बटाटा बोलतो की नरम होईल, हे होईल, ते होईल, असं आपला वांगी बटाटा असा टोपामध्ये कुकरमध्ये पण होऊ शकतो. हे बघा एकदम छान आणि एकदम रस्साशीर भाजी झालेली आहे. हे बघा, म्हणून असे छोटे कुकर घेतले, आणि त्याचा रस्सा पण बघा, अशी त्याची रस्सा असा त्याला तेल सुटलेलं आहे. आणि अशी झटपट भाजी आपण कुकरमध्ये करू शकतो. पण त्याला अजून छोटे असे कुकर असतील ना, फक्त 4 माणसांची भाजी व्हायला, तर अगदी 2 मिनिटातच शिट्या होऊन जातात. चला, माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करा, आणि असेच व्हिडिओ आपले घरचे साधेसुधे बघत राहा. चला, बाय बाय.